हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. मी मुसळे सर. मित्रांनो, यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका, थोडक्यात त्याला आपण BMC म्हणतो, या BMC अंतर्गत एक खूप छान या ठिकाणी संधी विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी जॉबसाठी आलेली आहे. या ठिकाणी BMC अंतर्गत यावर्षी कार्यकारी सहाय्यक, ज्याला पूर्वी आपण लिपिक म्हणायचं, आता त्यांनी नामकरण केलेलं आहे. थोडासा दर्जा यांनी वाढवलेला आहे का लिपिक म्हणण्यापेक्षा आपण एक कार्यकारी सहाय्यक म्हणूया. ठीक आहे. तर या पदाच्या 1846 जागा या ठिकाणी नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत आणि या जागांची जी काय आता भरती प्रक्रिया आहे ही येत्या काळामध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. हे तर तुम्ही जनरली ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ऑलरेडी एक पूर्ण जाहिरातीची PDF पण टाकलेली, तुम्ही ती पाहू शकता. तर आता खऱ्या अर्थानं जे विद्यार्थी याची तयारी करतात तर त्यांच्या दृष्टीनं एक अत्यंत छोटासा पण एक महत्त्वाचा लेक्चर या ठिकाणी मी घेतो आहे. तुम्हाला काही माहिती द्यायची आहे आणि त्याचबरोबर इंग्लिशचा जो सिलेबस आहे, इंग्लिशची तयारी काय करायची, इंग्लिशची तयारी कशा प्रकारे केली पाहिजे याच्यावर आपण थोडक्यात बोलणार आहोत. तर मित्रांनो, 2021 आणि 22मध्ये, 23मध्ये, 24मध्ये सुद्धा एवढ्या 2-3 वर्षांमध्ये सध्या ह्या ऑनलाईन एक्झामचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण चाललेलं आहे. सध्या तर ज्या एक्झाम्स सरळ सेवेअंतर्गत होत आहेत ह्या सगळ्या TCS किंवा IBPS कंपनीमार्फत या ठिकाणी कंडक्ट केल्या जातात. ठीक आहे. तर आत्तापर्यंत मोस्टली विद्यार्थ्यांनी, खूप मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या एक्झाम्सला तयारी केलेली आहे. तर आत्तापर्यंत तुम्ही ज्या एक्झाम्स दिलेल्या असतील किंवा ज्या पद्धतीने एक्झाम दिलेले, ज्या पद्धतीनं ऑनलाईनचे पेपर या ठिकाणी तुम्ही पाहिलेले आहेत, तर त्याच्यापेक्षा हा जो पेपर आहे हा थोडासा वेगळा आहे, हे तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर नक्की या पेपरचं वेगळेपण काय आहे इतरांपेक्षा, त्याचबरोबर ह्या पेपरमध्ये इंग्लिशचा जो सिलेबस आहे याचं वेटेज किती आहे आणि तयारी कशी करायची हे आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. तर लेक्चर छोटा आहे, सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. हा मी सगळ्यांना या ठिकाणी अवेलेबल करून दिला आहे. तर मित्रांनो, थोडंसं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटासा इंट्रोडक्शन तुमच्यासाठी सांगतो की या ठिकाणी कार्यकारी सहाय्यक असेल, त्याचबरोबर इतरही सरळ सेवा का त्याच्यामध्ये आता एक काही दिवसांमध्ये येणारा एक्झाम ती म्हणजे तुमची लेखा कोशागार, याची सुद्धा एक चांगली ॲडव्हर्टाईज आहे आता. त्याचबरोबर तुमची TETची एक्झाम आहे, टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, तर ही एक्झामसुद्धा येत्या काळामध्ये होणार आहे. तर अशा विविध परीक्षांच्या अनुषंगानं एक सुंदर अशा रीतीने एक परिपूर्ण कोर्स या ठिकाणी मी नव्यानं रेकॉर्डिंग चालू करतो आहे. आज दिनांक 26 ऑगस्ट 2024. तर आजपासून हे लेक्चरचं सुरुवात होणार आहे. कुठले जुने लेक्चर या ठिकाणी वापरले जाणार नाही, तर सगळे नवीन लेक्चर आणि अगदी टू द पॉईंट सगळी इन्फॉर्मेशन या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि यासाठी मी माझं जुनं ॲपवर मी तुम्हाला हा कोर्स लॉन्च करून देतो आहे. ते आहे MPSC इंग्लिश अकॅडमी. हे ॲप्लिकेशन आहे, तुम्ही Google Play Storeवर डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी हा कोर्स तुम्हाला आज संध्याकाळपासून अवेलेबल होऊन जाईल. चला आपण या ठिकाणी आता सुरुवात करूया. जनरली जी बृहन्मुंबई महानगरपालिका हिनं आता जी जाहिरात काढलेली मित्रांनो, तर त्या या ठिकाणी अगदी ही मंजूर झालेली पदं आहेत कार्यकारी सहाय्यक, का जी एक्झाम आता सध्या ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. लक्षात ठेवायचं. आता त्याची अर्हता काय, याच्या काही जाचक अटी आहेत. सध्या याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे की ह्या जाचक अटी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. जसं की 10वीमधून पहिल्यांदाच प्रथम अटेम्प्टमध्ये पास व्हायला पाहिजे, ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास व्हायला पाहिजे, त्याचबरोबर इतरही काही गोष्टी आहेत. ठीक आहे. तर आता या गोष्टी गौण आहे, कारण आता मोस्टली विद्यार्थी, मला वाटत नाही कुणी 10वीला फेल झाला असेल किंवा ग्रॅज्युएशनला फेल झाला असेल. जनरली पास होणं आता इझी झालेलं आहे, त्यामुळं मोस्टली विद्यार्थी या क्रायटेरियामध्ये बसतात, त्यामुळे जास्त चिंता नसावी हे तुम्हाला मी सांगतो. पण या ठिकाणी आता जागांचं विवरणसुद्धा आता तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलेले आहे. आता ही गट क अंतर्गत येते आणि हिचं जे स्पेल स्केल आहे हे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये असणारे थोडंसं भत्ते वगैरे अधिक करून तुम्हाला एक चांगलं स्पेस स्केल कम्पॅरेटिव्हली तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, हेही लक्षात ठेवायचं. तर ही जी एक्झाम आहे मित्रांनो, या एक्झामचं स्वरूप जे आहे, सिलेबस आहे, तो या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. तर ही एक्झाम आहे, हिच्यामध्ये 4 घटक असणार आहे. समजून घ्या, या ठिकाणी 4 घटक आहे. त्याच्यामध्ये पहिलं मराठी भाषा आणि व्याकरण. समजून घ्या, मराठी भाषा आणि व्याकरण. मराठी भाषा म्हणजे मराठी भाषेतली जी व्होकॅब्युलरी आहे, शब्दसाठा आहे, तर तो जनरली या ठिकाणी विचारण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर व्याकरणसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 25 क्वेश्चन असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 या प्रकारे 50 मार्क तुमचे मराठीसाठी. त्यामुळे हा पेपर 200 मार्कचा आहे, 50 मार्कला कमी लेखायचं नाही आहे.
इथं एक नव्हे अर्ध्या मार्कवरून विद्यार्थी कमी पडतात हे समजून घ्या. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एकेका विषयाला एकेका घटकाला आपल्याला खूप पद्धतशीरपणे तयारी करायची. गेल्या वर्षीसुद्धा आपल्या बॅचमध्ये मी खूप विद्यार्थ्यांना सांगत होतो, विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशसारखा विषय याला दुर्लक्षित करू नका. हिच्यामध्ये काही न वाटते 25 पैकी काय 16-17 पडले तरी बऱ्यापैकी ठीक होतात. मी बाकीच्या विषयामध्ये ट्राय करतो. तुमचे 16 आणि 17ने तुम्ही पास होणार नाही मित्रांनो, कारण ही सरळ सेवा आहे. इथं राज्यसेवेपासून गटक सगळे विद्यार्थी या ठिकाणी येतात, त्यामुळे निश्चितच कॉम्पिटिशन असते. तर इथे तुम्हाला एक चांगल्या लेवलला तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे इथं एक्सक्यूज नाही हे तुम्ही समजून घ्या. तर इथं तुम्हाला मराठीसारख्या विषयाला 50 मार्क आहे. इंग्रजी भाषा आणि व्याकरण याच्यामध्ये सुद्धा शब्दसंग्रह आणि व्याकरणाचा समावेश होतो. याच्यामध्ये पण 25 क्वेश्चन आणि 50 मार्क. आता जो प्रश्न हा 2 मार्कसाठी असणार आहे तो निश्चितच एक चांगल्या लेवलला फॉर्म केला जाईल अशी अपेक्षा आहे, समजून घ्या. त्याचबरोबर सामान्य ज्ञान, आपण थोडक्यात त्याला आपण GK म्हणतो का, जे कॉमन आहे. त्याच्यामध्ये करंट अफेअर असेल, याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये इतिहास आहे, सायन्सच्या काही संकल्पना असतील किंवा भूगोल असेल, बरोबर, पॉलिटिकल सायन्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, असे काही घटक या ठिकाणी 25 क्वेश्चन्सच्या स्वरूपामध्ये 50 मार्क्सला या ठिकाणी ते विचारले जाणार आहेत हे समजून घ्या. आणि शेवटचा आहे जो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. तर हा जनरली तुमचा पास आणि नापास होण्यामधला एक कळीचा मुद्दा आहे मित्रांनो. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना गणित जमत नाही आहे, बरोबर आहे, रिझनिंग जमत नाही आहे. त्यामुळे जे विद्यार्थी इथून मागे ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स दिलेले आहेत आणि या वेगवेगळ्या एक्झाममध्ये कमी पडलेले आहेत, तुमच्याकडं तुमचं रिस्पॉन्स शीट तर नक्कीच आलेली आहे. तर तुमच्या वेगवेगळ्या एक्झामचं रिस्पॉन्स शीट तुम्ही समोर ठेवा आणि तुम्ही तुमचा जो स्कोर आहे तो एकदा चेक करा आणि कागदावर लिहून ठेवायचं कंपल्सरी का मी ही एक्झाम दिली होती, ही एक्झाम बऱ्यापैकी हार्ड होती किंवा सोपी होती, परंतु असं असतानासुद्धा ह्या परीक्षेमध्ये मला ह्या घटकाला इतके मार्क्स पडलेले आहेत, इतके मार्क्स कमी पडलेले आहेत. म्हणजे तुमचं सेल्फ ॲनालिसिस होणार आहे एक्झॅक्टली की तुम्हाला नक्की तुमचा अभ्यास कोणत्या घटकावर कमी पडतो. जर इंग्लिशसारख्या विषयामध्ये जर मार्क्स कमी पडत असतील तर येत्या काळामध्ये ह्या परीक्षेच्या दृष्टीनं किंवा इतरही ज्या एक्झाम्स असणारे ह्या परीक्षांच्या दृष्टीनं तुम्हाला इंग्लिशवर एक विशेष वेटेज द्यावं लागणार आहे. जर अनेक विद्यार्थ्यांना वाटत असेल की माझं अंकगणित बुद्धिमत्ता हा घटक खूप वीक आहे, माझे प्रश्न अटेम्प्ट होती नाही, किंबहुना त्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायला जमत नाही, तर मित्रांनो तुम्हाला गणितसारख्या विषयाला थोडंसं वेटेज वाढवावं लागणार आहे हे समजून घ्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की जे 4 तुम्हाला ऑप्शन आहे, या 4 जे काही घटक तुम्हाला दिलेले आहेत त्यातला सेल्फ ॲनालिसिस करून तुम्ही तुमचा वीक पॉईंट निवडा, हे तुमची प्रथम कर्तव्य आहे. त्याच्यानंतर ज्या परीक्षा दिलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ज्या घटकांवर कमी मार्क्स पडलेले आहेत त्या घटकांवर थोडंसं चिंतन करा की आपल्याला काय करायचं आहे इथून पुढच्या काळामध्ये. कारण जर आपण इथून मागं भरपूर एक्झाम दिलेले आहेत, ह्या एक्झाममध्ये जर प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला विशिष्ट घटकांवर जर कमी स्कोर येत गेलेला आहे तर इथून पुढं काय वेगळं काही कयामत होणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला तयारी करावी लागणार आहे हे तुम्ही प्रथमतः समजून घ्या. तुम्हाला याला फेस करावं लागणार आहे, ह्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे. मग त्या अनुषंगाने चांगला कंटेंट, चांगलं अंडरस्टँडिंग आणि चांगला अभ्यास त्या वेगवेगळ्या घटकांचं असणं गरजेचं आहे. याचा चॉईस नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जर म्हणत असाल की मला गणित कमी येतं आहे किंवा जमत नाही आहे, परंतु तुम्ही इतर विषयांमध्ये त्या विषयाची भर काढतो, तर तुम्ही तुमचा रिझल्ट गमावला असं समजून घ्यायचं. कारण या ठिकाणी ह्या 4ही घटकांना इक्वल वेटेज आहे. त्यामुळे इथं प्रत्येक प्रश्न, प्रत्येक इलेक्टिव्ह, प्रत्येक घटक हा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे कुठल्याही घटकाला कमी लेखायचं नाही हे प्रथमतः समजून घ्या. त्यामुळे असा आपला सिलेबस आहे. याची तयारी परीक्षेच्या अगोदर माझी काहीही करून व्यवस्थित झाली पाहिजे. हा जो फील आहे हा एक्झामच्या अगोदरच्या दिवसापर्यंत आला पाहिजे, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्झामला फेस करू शकता आणि त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह तुम्ही रिझल्ट मिळवू शकता. हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. तुमचा हा जो सिलेबस आहे याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी 100 प्रश्न आहेत आणि या ठिकाणी 200 मार्क आहे. आता या पेपरमध्ये एक थोडंसं वेगळेपण आहे का, जेव्हा तुमचे पेपर होतो त्यावेळेस तुम्हाला पास आणि नापास म्हणजे तुमची जी मेरिट लिस्ट लागणार आहे, कट ऑफ लागणार आहे, ह्या कट ऑफच्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांना किमान गुणांच्या 45% गुण मिळतील अशाच विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टसाठी कन्सिडर केलं जाणार आहे. म्हणजे अशा विद्यार्थ्यांची लिस्ट वेगळी केली जाईल आणि जे 45% कमी, म्हणजे एक ऑन एन ॲव्हरेज तुम्ही विचार करा की जर तुम्हाला 100 मार्क्स या ठिकाणी म्हणजे 100 प्रश्न आहेत,
त्यातले 45% प्रश्न तुमचे बरोबर येणं अपेक्षित आहे. त्याच्यावर जे तुम्हाला पडेल त्या अनुषंगाने तुमची मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्टच्या नंतर इथं कॅटेगरीनुसार या ठिकाणी कट ऑफ डिक्लेअर केला जाईल आणि नंतर तुमची फायनल प्रोसिजर होतोय. म्हणजे या सगळ्या प्रक्रिया आहेत. तर त्याचा एक महत्त्वाची स्टेज आहे. मिनिमम 45% मार्क हे तुम्हाला इथं मेरिटमध्ये येण्यासाठी पडायला पाहिजे. मेरिटमध्ये आला म्हणजे पास झाला का, तर असं नाही. प्रथम तर मेरिटमध्ये यायचं आहे, म्हणजे क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो, आणि त्याच्यानंतर तुमचा कट ऑफ लागणार आहे तो वेगळा. तर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आणि परत एकदा की गेल्या वर्षी तलाठी भरती असेल, त्याचबरोबर इथं म्हाडाची एक्झाम झालेली आहे, आरोग्य विभागाच्या झालेल्या आहेत किंवा इतरही अनेक एक्झाम झालेले आहेत. या एक्झाममध्ये मुलांनी मोठ्या संख्येनं ओरड दाखवली होती. हे नॉर्मलायझेशनची पद्धत पटत नाही आहे, चुकीची आहे. परंतु मित्रांनो, यांनी या वर्षीसुद्धा ह्या पेपरमध्ये काही गोष्टी अगदी क्लिअर करून दाखवलेल्या आहेत का नॉर्मलायझेशन हे होणार आहे. अबाउट नॉर्मलायझेशन यांचा उद्देश तुम्ही समजून घ्या. नॉर्मलायझेशन मीन्स ॲडजस्टमेंट व्हॅल्यूज मेजर्स ऑन डिफरंट स्केल्स टू द नॅशनली कॉमन स्केल. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वेगवेगळे विद्यार्थी एक्झामला येणार आहेत. तर असं असू शकतं एखाद्या शिफ्टमध्ये पेपर दुसऱ्या शिफ्टपेक्षा, तिसऱ्या शिफ्टपेक्षा तुलनेनं सोपा येऊ शकतो किंवा तुलनेनं अवघड असू शकतो. मग अशा केसमध्ये त्या शिफ्टमधल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये म्हणूनसाठी या ठिकाणी नॉर्मलायझेशन केलं जातं. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला जर सोपा पेपर आला तरी त्याचे मार्क्स कमी होऊ शकतात. एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर तुलनेनं हार्ड असेल तर ह्या नॉर्मलायझेशनमध्ये काही प्रमाणात त्याचे मार्क्स वाढू शकतात. हे आपणसुद्धा पाहिलेले. त्यामुळं एक प्रक्रियेचा भाग म्हणून आपल्याला नॉर्मलायझेशनला फेस करायचं आहे. त्या अनुषंगानं तुम्ही ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवा. त्यामुळे ह्या पेपरमध्ये नॉर्मलायझेशन असणार आहे. त्याचबरोबर ही जी MCQ टाईप एक्झाम होणार आहे तर हिच्यामध्ये अनिर्वाय काल मर्यादित विभागांचा समावेश केलेला आहे. तर हे समजणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि जनरली BMCनं या कमिटीमध्ये, या BMCनं एक निश्चित चांगला निर्णय घेतलेला आहे का जो मलासुद्धा आवडलेला आहे की अशा प्रकारे भरती या मागच्या जरी झाल्या असत्या तरी काही प्रमाणामध्ये एक चांगलापणा, एक चांगला स्टेटस या ऑनलाईन एक्झामच्या या ठिकाणी सगळ्यांपुढं दिसला असता. बरोबर आहे. म्हणजे यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, इथं तुम्हाला 4 सेक्शन करून दिलेले आहेत, लक्षात ठेवायचं. आणि त्यांनी ॲडव्हर्टाईजमध्ये स्पष्टपणे टाकलेलं आहे. त्यामुळे इथून मागं ज्या पद्धतीनं तुम्ही एक्झाम दिल्या तर ती पद्धत या ठिकाणी अप्लाय नाही होणार. तर यांनी स्पष्टपणे अगोदरच टाकून दिलेलं आहे का आम्ही जी एक्झाम या ठिकाणी कंडक्ट करतो आहे ती एक्झाम ही इथून मागं झालेल्या ऑनलाईनपेक्षा हा पॅटर्न थोडासा वेगळा असणार आहे. मग तो वेगळा काय का ही एक्झाम MCQवर आधारित आहे, नो प्रॉब्लेम. परंतु या ठिकाणी काल मर्यादित विभाग या ठिकाणी पाडलेले आहेत. मग तुम्हाला काल मर्यादित या शब्दांचा जो मिनिंग आहे तो तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी ही कॉम्प्युटराइज एक्झाम होणारे ऑनलाईन स्वरूपामध्ये, ही MCQ स्वरूपामध्ये जरी होत असेल तर याच्यामध्ये अनिर्वाय काल मर्यादित विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला. मग हे का असं का केलं तर हे जे एक्झाममध्ये फ्रॉड होतात या फ्रॉडला कुठंतरी आळा बसला पाहिजे या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि हा निर्णय हा अतिशय स्तुत्य आहे. याला कोणी निगेटिव्हली घेऊ नये. तर हा चांगलाच बाब आहे हे समजून घ्या. कारण इथून मागं या ठिकाणी ज्या ऑनलाईन बँकिंगच्या एक्झाम होत होत्या IBPS POच्या एक्झाममध्ये सुद्धा अशा प्रकारचे फॉर्मॅट होते आणि याचे खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी फायदा होणार आहे. तर हा जी प्रक्रिया आहे हिच्यामध्ये काय जे धोके उद्भवले जातात, म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो की जे फ्रॉड केले जातात, बरोबर आहे की नाही, पायरेसी केली जाते, तर याच्यावर निश्चित यांनी कंट्रोल येणार आहे. ही एक चांगली मेथड आहे. तर हिच्यामध्ये जनरली आपल्याला काय केलं जातं तर प्रत्येक विभागामध्ये 25 प्रश्न असणार आहे. किती? 4 विभाग केले जाणार आहेत या ठिकाणी. असा हा पहिला विभाग आहे, याच्यामध्ये 25 क्वेश्चन आहे. ह्या दुसऱ्या विभागामध्येही 25 क्वेश्चन आहे. तिसऱ्या विभागातही 25 क्वेश्चन आहेत. चौथ्या विभागातही 25 क्वेश्चन. प्रथम तर हे समजून घ्या, तुम्हाला 4 विभाग केले जातील, प्रत्येक विभागामध्ये 25 क्वेश्चन. आणि हे जे 25 क्वेश्चन आहे हे 4 वेगवेगळ्या भागांचे असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये ह्या पहिल्या विभागामध्ये, हा जो मी पहिला विभाग टाकलेला आहे, हिच्यामध्ये मराठीचे पण प्रश्न असणार आहेत काही, हिच्यामध्ये इंग्लिशचे पण काही प्रश्न असणार आहे, याच्यामध्ये काही मॅथमॅटिक्सचे पण प्रश्न असेल आणि काही GSचे पण प्रश्न असणार आहे. असे 4ही घटकांवरचे प्रश्न मिळून 25 प्रश्नांचा एक गट या ठिकाणी असणार आहे. आणि हा जो 25 प्रश्नांचा जो गट आहे हिच्यासाठी एक कालमर्यादा यांनी दिलेली आहे.
म्हणजे तुम्ही एक इलेक्टिव्ह ओपन झाला, हा पहिला गट ओपन झाला पेपर सॉल्व करत असताना, तर ह्या पहिल्या गटामध्ये 25 क्वेश्चन्स आहेत. तर तुम्हाला एक ठराविक टायमिंग दिलेला आहे, त्या टायमिंगमध्ये हे 25 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. म्हणजे तुम्ही जर हा जो इलेक्टिव्ह आहे याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो. आता ह्या गटांना त्यांनी नावं दिलेली ABCD. म्हणजे पहिल्या गटाला A, दुसऱ्याला B, तिसऱ्याला C आणि चौथ्याला D अशी 4 नावं दिलेली आहे. मग इथं प्रत्येक गटाचा टायमिंग आहे, तर तो जो टायमिंग आहे तो तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल. या ठिकाणी बघा, या ठिकाणी पहिला जो A ग्रुप आहे त्याला 25 मिनटं आहे, B ग्रुप आहे त्यालाही 25 आहे, C त्यालाही 25 आहे आणि शेवटच्याला पण 25 आहे. म्हणजे 4 गट आहेत. तर पहिला गट जर ओपन झाला, तुम्हाला डिस्प्ले झाला स्क्रीनवर, तर तो पहिला गट तुम्हाला स्क्रीनवर 25 मिनटापुरता दिसणार आहे. म्हणजे ह्या 25 मिनटामध्ये तुम्हाला या ठिकाणी यांनी प्रश्नांचं विवरण करून दिलेलं आहे. कायदा तुम्हाला ह्या पहिला गट ओपन झाला तर याच्यामध्ये मराठीचे 6 प्रश्न, इंग्रजीचे 6 प्रश्न, GKचे 6 आणि अंकगणित बुद्धिमत्तेचे 7 प्रश्न या ठिकाणी ओपन होणार आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 25 मिनिटांमध्ये हे सगळे जे प्रश्न आहेत हे सॉल्व करायचे आहेत. बाय द वे किती सॉल्व करायचे तर तुमचं तुम्ही बघा, परंतु हे 25 प्रश्न तुम्हाला या 25 मिनिटांमध्ये सॉल्व करायचे आहेत. म्हणजे निश्चितच तुम्हाला इथं वेळेचा वेटेज डिसाईड करायचा आहे. इंग्लिशसारखा प्रश्न हा कमी वेळेत झाला पाहिजे, मराठीचा प्रश्न हा कमी वेळेत सुटला पाहिजे, GKचा प्रश्नसुद्धा कमी वेळेत सुटला पाहिजे. म्हणजेच काय तर गणितासारख्या इलेक्टिव्हला तुम्हाला थोडासा अधिक वेळ देता येणार आहे. मग जनरली या ठिकाणी यांनी काय केलेलं आहे, एकदा का हे 25 मिनटं संपले का हा इलेक्टिव्ह क्लोज होणार आणि तुम्ही ॲटोमॅटिकली सेकंड विभागाकडे मूव्ह होणार. म्हणजे 25 मिनटाच्या नंतर पुढच्या 26व्या मिनटाला तुमचा गट ब ओपन होणार, डिस्प्ले होणार आणि ह्या गट ब ह्या दुसऱ्या ग्रुपमध्ये जे 25 प्रश्न आहेत हे तुम्हाला या ठिकाणी शो होणार आहेत. मग तुम्ही त्या ठिकाणी त्यांची उत्तरं देऊ शकता. परंतु एकदा का तुम्ही पुढच्या गटामध्ये गेलात, ग्रुप बी मध्ये गेला, नोटीस करा, आणि तुम्हाला वाटलं की ग्रुप ए मध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला बदलायचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही बदलता येणार नाही. तुम्हाला एखाद्या प्रश्नाला टिक करायचं असेल, टिक करायचं नसेल, तुम्हाला त्या 25 प्रश्नांमध्ये तुम्ही सपोज 24व्या नंबरच्या प्रश्नाकडे आहेत, तुम्हाला एकदा 12 नंबरचा प्रश्न परत एकदा चेक करायचा असेल, तर त्या 25 मिनिटांमध्येच काय करायचं ते तुम्ही करू शकता. एकदा का ते 25 मिनटं क्रॉस झाले तर हा इलेक्टिव्ह तुमच्यासाठी क्लोज झाला. याच्यामध्ये तुम्ही काहीच करू शकणार नाही. मग सेकंड इलेक्टिव्हमध्ये सुद्धा परत 25 प्रश्न आहेत, हे 4ही घटकांचे आहेत आणि त्या 25 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या गटाकडनं तिसऱ्या गटाकडं मूव्ह होता त्यावेळेस हा गट परत एकदा क्लोज होणार आहे. तुम्ही परत एकदा बॅकला येऊन ह्या प्रश्नांना पाहता येणार नाही. क्लोज म्हणजे क्लोज. आणि ज्यावेळेस तुम्हाला ह्या पद्धतीने 4ही इलेक्टिव्ह होईल, तुमचा पेपर या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. मग तुम्ही जो काय परफॉर्मन्स दाखवला असेल, जे टिक केलेलं आहे व्हॉट एव्हर, तर ते तुमचे मार्क्स या ठिकाणी कन्सिडर होईल. मग एकदा का तो लिमिटेड टायमिंग संपून गेल्याच्या नंतर तुम्ही बॅकला येऊन त्या प्रश्नांमध्ये बदल करू शकणार नाही. हे तुम्ही या प्रथमतः समजून घ्या. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्तापर्यंत आपण ज्या वेगवेगळ्या एक्झाम दिलेले आहेत, ह्या वेगवेगळ्या एक्झाममध्ये जनरली काय झालेलं आहे, एकदा मराठी सुरू झाली का 25 प्रश्न मराठीचेच. म्हणजे एक माइंडसेट तयार व्हायचा का मी मराठीचे प्रश्न सॉल्व करतोय. ठीक आहे, मी मराठीचे प्रश्न सॉल्व करतोय म्हणजे बरोबर तुम्ही मराठीच्या अँगलने विचार करता. इंग्लिशचे प्रश्न आल्याच्या नंतर तुम्ही विचार करता का मी इंग्लिशचेच प्रश्न सॉल्व करतोय, मॅथमॅटिक्सचेच प्रश्न सॉल्व करतोय, GKचेच प्रश्न सॉल्व करतोय. पण या पेपरमध्ये असं नाही आहे. तुम्हाला ह्या 25 मिनिटांमध्ये सतत तुमचे विचार बदलावे लागणार आहे. मराठीवरून इंग्लिश, इंग्लिशवरून मॅथ, मॅथवरून तुमचं GK, म्हणजे 4ही घटकांना पहिल्या 25 मिनिटांमध्ये कव्हर करायचं. पुढच्या 25 मिनिटात परत हे 4ही घटक, पुढच्या 25 मिनिटात परत 4ही घटक, ह्या पद्धतीनं तुम्हाला वेळेचं डिव्हायडेशन केलेलं आहे. म्हणजे बघा 25 आणि 25 50 आणि हे 50, 100 मिनिटाचा वेळ तुम्हाला या एक्झाममध्ये आहे. 100 क्वेश्चन आहे, परंतु तुम्हाला एक क्लोज पॅटर्न या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे. त्यामुळे निश्चितच एक चांगली मेथड आहे. त्यामुळे कदाचित जे नवीन विद्यार्थी असतील ते कन्फ्यूज होऊ शकतात. म्हणून त्या अनुषंगानं हा लेक्चर, ही माहिती काळजीपूर्वक समजून घ्या. आणि हा निर्णय आयोगाचा निश्चितच चांगला आहे हे मी तुम्हाला सांगतो. असंच व्हायला पाहिजे होतं इतर एक्झाममध्ये, पण नाही झालं. ठीक आहे,
मग आता खऱ्या अर्थानं जे 4 विषय आहेत, आपल्याला मराठी आहे, GK आहे, तर यांच्याविषयी मी जास्त बोलणार नाही, परंतु मी या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला मी इंट्रोड्यूस करतो. सगळ्यांनी अगदी पुढचे 5-7 मिनटं हे काळजीपूर्वक समजून घ्या. मित्रांनो, तुमची एक्झाम कोणतीही असो, IBPS बोर्ड असो किंवा तुमचा TCS बोर्ड असो, म्हणजे यांच्यामार्फत जरी ह्या एक्झाम होत असेल तरी काही कॉमन घटक हे तुम्हाला अभ्यासावे लागतातच. इथे तुम्हाला चॉईस नाही, हे समजून घ्या. कारण या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांची ओरड असते, सर मला एखाद्या वाक्यामध्ये नक्की इरर कशी डिटेक्ट करायची हे कळतच नाही. मग इरर का डिटेक्ट करताना कळत नाही? कारण तुम्ही जिथं शिकला, ज्यांनी तुम्हाला शिकवलं किंवा जिथे तुम्ही वैयक्तिक जर अभ्यास केला असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं शिकलेला नाही, हे तुम्ही प्रथमतः समजून घ्या. म्हणजेच काय, तर या ठिकाणी तुम्हाला जो इंग्लिशचा जो सिलेबस ह्या 3 गटांमध्ये डिवाईड झालेला आहे. याच्यामध्ये पहिला जो गट आहे तो तुमचा इंग्लिशचं ग्रामर असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला नक्की काय काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो. दुसऱ्या गटामध्ये तुमची व्होकॅब्युलरी असणार आहे, ही तुम्हाला करावी लागणार आहे. आणि तिसऱ्या गटामध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन आहे, याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे जे 25 क्वेश्चन्स आहेत हे या 3 कॅटेगरीमधून जाणार आहे. त्यातला जो पहिला गट आहे तो या ठिकाणी काय तो समजून घ्या, तो म्हणजे तुमचा इंग्लिश ग्रामर. तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, तुमची परीक्षा कोणतीही असू द्या, तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास करावाच लागतो. आता काही विद्यार्थी म्हणतील, सर एवढे मी TCSच्या प्रश्नपत्रिका चाळल्या, या ठिकाणी नाऊन घटकावर मला प्रश्न सापडला नाही. परंतु नोटीस करा मित्रांनो, पार्ट्स ऑफ स्पीचचा जो काही घटक आहे याच्यावर कदाचित डायरेक्ट प्रश्न हा तुम्हाला ह्या पेपरमध्ये विचारणार नाही. फॉर एक्झाम्पल, एखाद्या नामाचा टाईप सांगा असं तुम्हाला विचारणार नाही. एखाद्या प्रोनाऊनचा टाईप सांगा असं विचारणार नाही. एखाद्या ॲडजेक्टिव्ह फिल इन द ब्लँक्सला वापरा असंही विचारणार नाही. परंतु हे जे काही पार्ट्स ऑफ स्पीच आहे हे कॉमन इररला खूप ॲफेक्ट करत असतात. म्हणजे कॉमन इरर हा जो टॉपिक आहे यातल्या अराउंड 90% कॉमन इरर, किती 90% कॉमन इरर ह्या संपूर्ण टॉपिकमध्ये 90% कॉमन इरर ह्या एकट्या पार्ट्स ऑफ स्पीचच्या असतात, हे या ठिकाणी समजून घ्या. म्हणजे तुमच्या पेपरला जर कॉमन इरर येतं याचा अर्थ तुम्हाला काय तयारी करावं लागणार आहे, पार्ट्स ऑफ स्पीच. आणि काय म्हणतात, सर आम्हाला सेपरेट कॉमन इरर शिकवा. सेपरेट शिकवतच नाही. कॉमन इरर नावाचा टॉपिकच इंग्लिश ग्रामरमध्ये नाही आहे, हे लक्षात ठेवा. पण ऑक्सफर्डचं ग्रामरचं पुस्तक घ्या, केम्ब्रिजचं पुस्तक घ्या, लॉंगमनचं पुस्तक घ्या किंवा तुम्ही इतरही वेगवेगळी पुस्तकं चाळा, कॉमन इरर नावाचा टॉपिक इंग्लिश ग्रामरमध्ये नाही आहे. तर हे जे इंग्लिश ग्रामर तुम्ही जे शिकता याच्यामध्ये चालता चालता लिखाणामध्ये बोलताना ज्या कॉमनली चुका होत असतात तिथंच इरर तयार होते आणि त्यालाच आपल्याला प्रश्नाच्या स्वरूपात मांडलं जातं. त्याला आपण एक कॉमन इरर असं म्हणतो. त्यामुळे कॉमन इररला वेगळी तयारी करण्यापेक्षा तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच जर चांगली जर तयारी केली तर तुम्हाला खूप साऱ्या कॉमन इरर सुटणार आहेत, हे तुम्ही नोटीस करा. 2 नंबरला येतो ते म्हणजे आर्टिकलवर कॉमनली आयोग प्रश्न विचारत असतं. मग आता या ठिकाणी बघा, पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये एक पार्ट्स ऑफ स्पीच आहे तो तुमचा नाऊन आहे, बरोबर आहे की नाही. आर्टिकल हा जो शब्द आहे हा नेहमी नामाच्या आधी येत असतो. मग हे जे नाम जर समजून घेतलं, हे कॉमन नाऊन आहे, प्रॉपर नाऊन आहे, का ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, का मटेरियल नाऊन आहे, तर तुम्हाला इथे आर्टिकल वापरायचं का नाही हे तुम्हाला कळणार आहे, बरोबर आहे की नाही. काही जण म्हणतात की आर्टिकल आपण अगोदर घेऊ, अरे पण नामासाठी आर्टिकल येतं, आधी नाम समजून घे तरच तुला आर्टिकल कळणार आहे, हे इम्पॉर्टंट आहे. काही महाभाग काय करत, आधी आर्टिकल शिकवायचं आणि आधी सांगायचं आर्टिकल नामाच्या अगोदर येतं आणि नंतर शिकवायचं नाम म्हणजे काय समजून घ्या. अगोदर टेन्स शिकवायचा, टेन्समध्ये क्रियापद कसं वापरायचं हे शिकवायचं आणि नंतर सांगायचं क्रियापद म्हणजे काय. अगोदर चेन वाईज बघायचा, डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट तुम्ही कसा शोधायचा हे तुम्हाला सांगितलं जातं आणि सगळ्यात शेवटी सांगितलं जातं की ऑब्जेक्ट म्हणजे काय. आपण रिव्हर्स पॅटर्न नका अप्लाय करू, आपण या ठिकाणी एका फ्लोनी गेलं पाहिजे. जे इंग्लिश ग्रामर आहे हे लिंक आहे, एक साखळी आहे, एक टॉपिक दुसऱ्यावर, दुसरा टॉपिक तिसऱ्यावर, या पद्धतीने डेव्हलप होत असतो. त्यामुळे आपल्या अभ्यासाचा एक नॅचरल क्रम पाहिजे, पहिला कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता, ज्या तुम्ही योग्य क्रमानं जर शिकत गेला तरच तुमचं अंडरस्टँडिंग चांगलं होणार आहे. अदरवाईज या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंगला जास्त वाव असतो. मग या ठिकाणी तिसरा घटक आहे तुमचा क्वेश्चन टॅग, हा खूप सोपा आहे. चौथा आहे तुमचा टेन्स, तर तुम्हाला टेन्सवर एक विशेष लक्ष द्यायचं मित्रांनो. 12 काळ आहेत, त्यातले एक साधारणतः 7 असे काळ आहेत
मी तुम्हाला सगळं बॅचमध्ये सांगणार आहे. 7 असे काळ आहेत का त्याच्यावर आयोग वेगवेगळ्या पद्धतीनं वारंवार प्रश्न विचारत असतं. त्यामुळे टेन्स हा घटक आपल्याला एका चांगल्या पद्धतीनं शिकून घ्यायचा आहे. मग तो फिल इन द ब्लँक्ससाठी विचारला जाईल, कॉमन इररसाठी सुद्धा विचारला जातो. त्याचबरोबर तुमचा पुढचा जो घटक आहे तो म्हणजे कंडिशनल सेंटेन्स. जो इफचा क्लॉज आहे, अनलेसचा क्लॉज आहे, मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉजची टाईप आहेत. तर हे जे सगळे घटक आहेत हे जनरली याच्यामध्ये पाहावे लागतात. आणि पुन्हा एकदा सांगतो, कंडिशनल सेंटेन्समध्ये एक मेन आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. त्याच्यामध्ये मोडाल ऑक्झिलरीचा वापर तुम्हाला विचारला जाईल. म्हणजे परत एकदा आपण पार्ट्स ऑफ स्पीचकडे आलो. मेन क्लॉजमध्ये जो काळ वापरला जातो, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ किंवा पूर्ण भूतकाळ, तर इथं क्रियापदाची रूपं तुम्हाला विचारली जातील. म्हणजे तुम्हाला परत एकदा टेन्सकडे वळायचं आहे, मोडाल ऑक्झिलरीकडे म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीचकडे वळायचं आहे. म्हणजे बघा हे सगळे टॉपिक इंटरलिंक आहे, यांना वेगळ्या प्रकारे शिकता येणार नाही आहे. ह्या एका नॅचरल सायकलनीच जावं लागणार आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचं. पुढचा घटक आहे तुमचा सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंट. इथे कॉमन इररला संधी जास्त राहते. तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, बऱ्याच वेळा बॅच संपून जात तरी विद्यार्थ्यांना सब्जेक्टमध्ये काय काय असतं हे कळत नाही आहे. हा आपला प्रॉब्लेम आहे मित्रांनो. सब्जेक्टमध्ये नाऊन येतं, सब्जेक्टमध्ये प्रोनाऊन येतं, सब्जेक्टमध्ये नाऊन फ्रेज येते आणि सब्जेक्टमध्ये नाऊन क्लॉज येतो. विषय संपला. हे 4च घटक सब्जेक्टमध्ये येतात. उरलेला इंग्लिश ग्रामरमधला कुठलाही पार्ट सब्जेक्ट म्हणून आपण मोस्टली वापरत नाही, हे तुम्ही समजून घ्या. मग तुमच्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टच्या नंतर तुमच्या वाक्यामध्ये एक क्रियापद आहे. तर कर्ता आणि क्रियापद यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं जे रिलेशन असतं त्याला आपण ॲग्रीमेंट म्हणतो. याच्यावर तुम्हाला कॉमन इररच्या अँगलनी प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे याला तुम्ही तयारी करून ठेवायची आहे. पुढचा आहे तो चेंज द वाईज. जनरली कुठलीही परीक्षा असू द्या मित्रांनो, हा अगदी पडलेला टॉपिक आहे, फिक्स टॉपिक आहे. का इथे तुम्हाला प्रश्न येतो म्हणजे येतो. त्यामुळे ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करा, पॅसिव्हचा ॲक्टिव्ह वाईज करा, किंवा एखादं वाक्य ॲक्टिव्ह वाईजमध्ये बरोबर कसं आहे, पॅसिव्ह वाईजमध्ये बरोबर कसं आहे, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हमध्ये क्रियापदाची रूपं बरोबर वापरलेली आहेत का, या वेगवेगळ्या अनुषंगानं तुम्हाला प्रश्न या ठिकाणी तयार केला जाईल. परत येतो तुमचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. हा एक कॉमन घटक आहे. डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करत असताना त्या वाक्यांमध्ये जे 5 मूलभूत बदल होतात ते काळजीपूर्वक माहिती असावे. वाक्याचे प्रकार तुम्हाला माहिती असावे, कनेक्टिव्ह कोणते वापरले जातात ते तुम्हाला माहिती असावे, काळामध्ये बदल कसा होतो, प्रोनाऊनमध्ये बदल कसा होतो, मोडाल ऑक्झिलरीमध्ये हेल्पिंग वर्बमध्ये बदल कसा केला जातो, ॲडवर्ब ऑफ टाईम, ॲडवर्ब ऑफ प्लेसमध्ये कसा बदल केला जातो, इंट्रोडक्टरी वर्बचं रिपोर्टिंग वर्बमध्ये बदल कसा केला जातो, वाक्याचे प्रकार कसे बदलले जातात, वाक्यामध्ये पंक्च्युएशनचा वापर कसा केला जातो, हे सगळं काही आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्टमध्ये शिकावं लागतं. आता बऱ्याच वेळा डायरेक्ट आणि इनडायरेक्टवर असा प्रश्न विचारत नाही, डायरेक्टचं इनडायरेक्ट करा किंवा इनडायरेक्टचं डायरेक्ट करा. परंतु डायरेक्ट इनडायरेक्टची वाक्य आत्तापर्यंत मोठ्या संख्येनं पंक्च्युएशनच्या कॉन्टॅक्टमध्ये विचारलेली आहे. पंक्च्युएशनसुद्धा एक्झाममध्ये गरजेचं आहे. पंक्च्युएशनची सुद्धा तयारी तुम्हाला करायची आहे. का डायरेक्ट स्पीचची रचना कशी आहे, डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये पंक्च्युएशन कुठे आणि कसे वापरले जातात हे तुम्हाला या ठिकाणी वापरलं पाहिजे. कॅपिटलायझेशन कसं वापरलं जातं हे तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे. पुढे तुम्हाला येतं ते म्हणजे टाईप ऑफ क्वेश्चन. जनरली क्वेश्चन फॉर्म केला जातो, तर प्रश्नाची रचना ही कॉमन इररच्या अँगलनी तुम्हाला विचारली जाते. परत येतो डिग्री आणि पंक्च्युएशन. डिग्री किंवा पंक्च्युएशन एकमेकाला ऑर आहेत, लक्षात ठेवायचं. तर डिग्री त्याच्यामध्ये तरतम भाव, म्हणजे बऱ्याच वेळा जर इथं पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये ॲडजेक्टिव्ह जर प्रश्न नाही आला तर कॉमन इररच्या अनुषंगानं डिग्रीवर प्रश्न विचारला जाईल, हे समजून घ्या. तर हे सरळ आणि साधे घटक आहे. तुम्हाला एवढे घटक समजून घ्या, एवढे घटक तुम्हाला ह्या BMCच्या दृष्टीनं ग्रामरची तयारी करताना करायचे. हे जर तुमचं चांगलं जर झालं तर तुम्हाला जो पुढचा जो गट आहे तो तुम्हाला इझी जाणार आहे, हे लक्षात ठेवायचं. दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुमचा असणार तुमचा व्होकॅब्युलरी. तर साधारणतः जे 25 क्वेश्चन आहेत, ह्या 25 प्रश्नांमध्ये 10 ते 12 प्रश्न हे जनरल तुमचे इंग्लिश ग्रामरचे असू शकतात. परंतु हेही लक्षात ठेवा की प्रत्येक टॉपिकवर प्रश्न येतो का, तर नाही. परंतु कुठल्या टॉपिकवर येईल तुम्हाला माहिती आहे का, हेही माहिती नाही. त्यामुळे करून ठेवायचं आहे, हे प्रथमतः समजून घ्या. म्हणजे तुमच्या एक्झाममध्ये या टॉपिकवर प्रश्न पडणार आहेत, तर यातले काही टॉपिकवर प्रश्न पडणार नाही. एखाद्या शिफ्टमध्ये डायरेक्ट इनडायरेक्टवर प्रश्न असू शकेल, एखाद्या शिफ्टमध्ये चेंज द वॉइसवर प्रश्न नसेल सुद्धा. म्हणून करायचं नाही असं नाही, हे करूनच ठेवावं लागणार आहे, हे समजून घ्या.
सिनॉनिम आणि अँटॉनिम हा अगदी स्टॉक टॉपिक आहे का कुठल्याही पेपरमध्ये याच्यावर प्रश्न असतातच. वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आयोगाने मोठ्या संख्येनं प्रश्न TCSने विचारलेत, IBPSमध्ये सुद्धा विचारलेत. तर वन वर्डची लिस्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मी या ठिकाणी बॅचमध्ये घेणार आहे आणि मी जे देईल तेवढंच करायचं, वेगळं करायचं नाही, हे तुम्हाला मी प्रथमतः सांगतो. त्याचबरोबर इडियमचा अभ्याससुद्धा तुम्हाला करायचा आहे. जनरली या परीक्षांमध्ये आयोगानं खूप वेगळ्या पद्धतीनं नवनवीन इडियमचा वापर या ठिकाणी केलेला आहे. तर इडियमची सुद्धा तयारी तुमची असली पाहिजे. तर या ठिकाणी लॉजिक कसं जोडता येऊ शकतं का, वाक्याच्या कॉन्टॅक्सप्रमाणे म्हणा की तुम्हाला उत्तरं शोधता येतात का, लॉजिकली भरपूर साऱ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहिजेत. स्पेलिंगचा इरर हा जनरली ह्या ऑनलाईन एक्झाममधला एक अत्यंत स्ट्रॉंग पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं. कॉमन स्पेलिंगच्या ज्या इरर होतात म्हणजे स्पेलिंगमध्ये जे मिस्टेक्स आहेत याच्यावर आयोग 100% प्रश्न विचारतं म्हणजे विचारतं. याची तयारी आपल्याला ही येत्या काळामध्ये करावीच लागणार आहे. आणि अजून एक राहिला फोबिया आणि मॅनिया. मी हा घटक जाणीवपूर्वक टाकला आहे कारण अशा काही एक्झाममध्ये खूप वेळा फोबिया मॅनियावर प्रश्न आलेले आहेत. एखाद्या गोष्टीची आवड असते, भीती असते, वॉट एव्हर. तर हे सगळं या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर जनरली एवढे टॉपिक करा. जनरली याच्या व्यतिरिक्त अजूनही काही व्होकॅब्युलरीचे टॉपिक आहे, परंतु माझ्या अभ्यासानुसार ज्या 2 वर्षामध्ये जे एक्झाम झालेले आहेत ना तिथं कुठल्या टॉपिकवर वेगळ्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत. तर हे 5 ते 6 कॉमन घटक आहेत का जे एक्झाममध्ये तुम्हाला करावेच लागणार आहेत. ठीक आहे. आणि जो शेवटचा घटक राहिला तो म्हणजे पॅराग्राफ कॉम्प्रिहेन्शन. बऱ्याच वेळा काय केलं जाईल, तुम्हाला पेपरमध्ये पॅराग्राफ दिला जाईल. आता जनरली काठिण्य पातळी मेंटेन करत असताना तुमचं जो वेळ आहे 25 मिनिटामध्येच हे सगळं व्हावं या अनुषंगानं त्यांना जर वाटलं तर ते थोडीशी डिफिकल्टी टाकू शकतात. त्यामुळे तुमच्या पेपरमध्ये पॅराग्राफ हा असू शकतो, हे समजून घ्या. काय, तुमच्या पेपरमध्ये पॅराग्राफ असू शकतो. त्यामुळे पॅराग्राफसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे कशा पद्धतीनं तो सॉल्व करायचा. आणि विशेष म्हणजे आपण 12वीपर्यंत पॅराग्राफ सॉल्व केलेले, ह्या ऑनलाईन एक्झाममध्येही पॅराग्राफ सॉल्व केलेले आहे, पण विशिष्ट वेळेतच पॅराग्राफ सुटला पाहिजे याच्यावर आता काम करायचं आहे. मग टेक्निकली उत्तर कशी शोधायची, कमी वेळेमध्ये प्रश्न कसे सॉल्व झाले पाहिजे, कमी वेळेमध्ये वाचन कसं करायचं, त्याचं अंडरस्टँडिंग कसं झालं पाहिजे आणि उत्तरापर्यंत कसा पोहोचायचं, हा ॲप्रोच तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. आणि याच्यातला लास्ट बट नॉट इन लिस्ट एक महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे तुमचा पॅराजंबल, का जो इथून मागच्या ऑनलाईन एक्झाममध्ये विद्यार्थ्यांची खूप डोकेदुखी झालेली आहे. तर हा घटक 100% येणार म्हणजे येणार. त्यामुळे तुम्हाला पॅराजंबलची तयारीही करावी लागणार आहे. मग तुम्ही म्हणा की सर पॅराजंबलला काय रोल आहे का, तर पॅराजंबलचा हा इंग्लिशमध्ये टॉपिकच नाही. प्रथम तर समजून घ्या, पॅराजंबल नावाचा इंग्लिश ग्रामरमध्ये टॉपिक नाही, जसं तुम्हाला कॉमन इयरचं सांगितलं होतं. मग पॅराजंबल काय आहे, पॅराजंबल ही प्रश्न विचारण्याची एक पद्धती आहे का जे इंग्लिश ग्रामर तुम्ही शिकलेलं आहात हे इंग्लिश ग्रामरचं तुम्हाला अंडरस्टँडिंग किती झालं, ही अंडरस्टँडिंग तुम्हाला ह्या ठिकाणी फक्त अप्लाय करायचे, समजून घ्या. म्हणजे वाक्य 4 भागांमध्ये डिव्हाइड केलं जातं, ते भाग उलटसुलट जोडले जातात, त्यांना योग्य क्रमानं जोडायचं. मग त्या वाक्यांचा एक योग्य क्रम जोडत असताना ती जे 4 भाग आहेत हे लॉजिकली सिक्वेन्स बरोबर आहे का, ग्रॅमॅटिकल ऑर्डर बरोबर आहे का, ह्या 2 गोष्टी या ठिकाणी तुमच्या चेक केल्या जातात. काय, पॅराजंबल सॉल्व करत असताना ग्रॅमॅटिकल ऑर्डर बरोबर आहे का त्या 4 वाक्यांची किंवा 4 वाक्याच्या भागांची, किंवा हे जे 4 भाग आहे हे लॉजिकल सिक्वेन्स बरोबर आहे का, ह्या 2 गोष्टींवर भर दिला जातो. तर अशा स्वरूपाचा पेपर तुमच्या म्हणजे पॅटर्न तुमच्या याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे आता इथं घटक जास्त आहेत. एखादा म्हणे की सर हे घटकच जास्त दिसतात आणि प्रश्न तर 25च आहे. जनरली काय असतं की प्रत्येक पेपरमध्ये आपल्या शिफ्टमधल्या ह्या सगळ्याच टॉपिकवर प्रश्न येतात असं नाही. काही टॉपिक हे स्किप होतात, काही टॉपिकवर प्रश्न येत नाही, परंतु दुसऱ्या एखाद्या शिफ्टमध्ये त्या टॉपिकवर प्रश्न येतो. ठीक आहे. आणि कधी कधी तुम्हाला मी सांगितलेलं आहे का हे टॉपिक एकमेकांमध्ये इंटरलिंक असतात. त्यामुळे जर तुम्हाला एखादा टॉपिकची तयारी करायची असेल त्याची बेसिक टॉपिकची माहिती तुम्हाला दुसऱ्या टॉपिकमध्येही करावीच लागणार आहे. फॉर एक्झाम्पल डायरेक्टचं जर इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करत असताना आपल्याला कनेक्टिव्ह माहिती पाहिजे, प्रोनाऊनमध्ये बदल होतात म्हणजे तुम्हाला पर्सनल प्रोनाऊन तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर आहे. पॉझेसिव्ह प्रोनाऊन, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन तुम्हाला पाहिजे, कारण धिसचं दॅट होतं, दीचं दोज होतं. पर्सनल प्रोनाऊनमध्ये निश्चित बदल होत असतात. तुम्हाला मॉडल ॲक्झुलरी तुम्हाला माहिती पाहिजे.
ॲडव्हर्ब ऑफ टाईम आणि प्लेसमध्ये बदल होता, मग तुम्हाला ॲडव्हर्बियल माहीत पाहिजे, बरोबर आहे की नाही. जर तुमचं डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य हे जर प्रश्नार्थक असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना त्याचं स्टेटमेंट बनतं. म्हणजे प्रश्नार्थक वाक्यात आणि स्टेटमेंटमध्ये काय बदल आहे हे माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला वाक्याचा प्रश्नाचा टाईप तुम्हाला कसा आहे तो तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे हे जे सगळे टॉपिक एकमेकामध्ये इंटरलिंक आहे, एक समजल्याशिवाय दुसरा समजत नाही. त्यामुळे तुम्हाला या इंग्लिश ग्रामरच्या टॉपिकमधून जायचं आहे. मी थोडा साईडला उभा राहतो, तुम्हाला हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि ह्या सिलेबसचा फोटो काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना तुम्हाला नक्की मदत होणार आहे. अपेक्षा करतो तुम्ही याचा फोटो तुम्ही काढून घेतलेला असेल. तर अशा प्रकारचा हा सिलेबस होता. मग आता खऱ्या अर्थानं अभ्यास करत असताना एक महत्त्वाची गोष्ट की मित्रांनो, हे 25 मार्क्स हे तुम्हाला निश्चित गरजेचे आहेत आणि महत्त्वाचे आहेत. तर हे जर चांगल्या पद्धतीनं जर केले तर तुमचे मार्क इतरांपेक्षा थोडे वाढू शकतात. शेवटी जिथं कॉम्पिटिशन आहे तिथं, म्हणजे ज्याला आपण जिथं स्पर्धा आहे तिथं तुम्ही मार्क्सचा विचार करायचा. मला इतरांपेक्षा जास्त मार्क्स कसे मिळले पाहिजे याचाच विचार करावा लागणार आहे, कारण इथे तुम्हाला चॉईस नाही. मग आता या ठिकाणी समजून घ्यायचे तुम्हाला का याचा अभ्यास करत असताना तुम्हाला व्होकॅब्युलरीला थोडं विशेष वेटेज द्यायचं आहे. कारण जनरली ग्रामरचे जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात लक्षात ठेवायचं, तर जनरली ग्रामरच्या प्रश्नांची उत्तर देत असताना मुलांना फारसा प्रॉब्लेम येत नाही आहे. तरी पण याच्यामध्ये 2-3 प्रश्न हे चुकण्याची शक्यता असते, मेरिट तिथं टर्न होऊ शकतं. समजून घ्या. आत्ताचे जर पेपर जर आपण इथून मागं झालेले जर पाहिले, तलाठीसारखा पेपर ओपन कॅटेगरीमध्ये 100 पैकी 94-95 मार्क्स पाहिजे तेव्हा तुमचे मेरिटमध्ये आलेले. आता याच्यामध्ये काय झालं त्याच्याविषयी मला बोलायचं नाही आहे, कारण मी टीचर आहे, मी तुम्हाला निगेटिव्ह बोलू शकत नाही किंबहुना तुम्हाला मेसेज तसा देऊ शकत नाही. परंतु थोडक्यात एक सांगायचं, स्पर्धा जर अशी असेल मित्रांनो, तर जर आपल्याला जर पास व्हायचं आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आपण स्पर्धा परीक्षेमध्ये जर अभ्यास करतो आहे, एखादी एक्झाम जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर ह्या स्टेजमध्ये अभ्यास अभ्यास आणि अभ्यास हा एकच मार्ग तुमच्यासमोर आहे, बरोबर का. इथे तुम्हाला चॉईस नाही. तुमची जात, तुमचा धर्म, तुमचा पंथ, तुमची आवड, तुमची निवड हे सगळं जे काय असणार आहे हे फक्त अभ्यासच असणार आहे जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर. इथं अदरवाईज तुम्हाला दुसरा चॉईस नाही. तर तुम्हाला व्होकॅब्युलरीसाठी अभ्यास करत असताना एक ऑन एन ॲव्हरेज तुम्ही समजून घ्या की सपोज ग्रामरची तयारी करत असताना तुम्ही टॉपिक वाईज चला. मी जो सिक्वेन्स दिलेला आहे त्या सिक्वेन्सप्रमाणे जर गेला तर अधिक उत्तम तुमचं होणार आहे. पण जनरली व्होकॅब्युलरीचा अभ्यास करताना मुलांना प्रॉब्लेम येत असतो. तर मित्रांनो, एक साधारणतः पुढच्या 50 दिवसांचं एक ऑन एन ॲव्हरेज मी तुम्हाला एक अंदाज तुम्हाला सांगतोय. कदाचित त्याच्या आधी पण एक्झाम होईल, परंतु तुम्हाला आता 50 जर जास्त वाटत असतील तुम्ही 40 दिवसाचं टार्गेट करा. 40 दिवसाचं टार्गेट करायचं आहे आणि परत एकदा तुम्हाला ह्या सगळ्या घटकांना जायचं आहे. मी हे सगळं वर्गामध्ये घेणार आहे. गेल्या वर्षी थोडं माझ्याकडनं दुर्लक्ष झालं होतं राज्यसेवांमुळं, परंतु ह्या वर्षी मी पूर्ण ताकदीनं पूर्ण वेळ विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी असणाऱ्या ऑनलाईन स्वरूपामध्ये. या ठिकाणी 40 दिवसांचं नियोजन करत असताना मित्रांनो एक गोष्टीचं तुम्ही काळजी घ्यायची आहे की डेली टार्गेट तुम्हाला ठेवायचं आहे. काय डेली टार्गेट तुम्हाला व्होकॅब्युलरीचं द्यायचं आहे स्वतःला, की तुम्हाला साधारणतः एक्झामच्या दृष्टीनं वन वर्डची जर तयारी करायची असेल तर एक ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला 700 वन वर्ड सबस्टिट्यूशनची जर तयारी जर करायची असेल तर तुम्हाला डेली स्वरूपामध्ये एक 15 ते 20 वन वर्डची तयारी तुम्हाला डेली करत जायची. समजून घ्या, 15 ते 20. तसंच सिनॉनिम, काही सिनॉनिमची तयारी करायची, काही अँटोनिमची करायची. म्हणजे तुम्ही पॅरलली थोडं थोडं जर सगळं जर घेत गेला तर नक्की तुम्हाला याच्यामध्ये बेनिफिट होणार आहे. अभ्यास करताना व्होकॅब्युलरी लक्षात ठेवत विसरले जाते. तर यासाठी तुम्हाला एक मी थोडक्यात सांगतो, जर तुम्ही 15 शब्द एका टॉपिकचे जर आज जर केलेले आहे तर तुम्ही 6 दिवस तुम्ही हे वाचत चला. म्हणजे 15 × 6. जर तुम्ही याच्या अगोदर जर वाचन जर केलेलं असेल तर हे 15चा तुम्ही 20 किंवा 25पर्यंतही जाऊ शकता. ठीक आहे. तुम्ही साधारणतः 15 ते 20पर्यंत जर तुम्ही एका दिवसामध्ये, एक दिवस दिवसभर वाचायचं का तर बिलकुल नाही आहे. एक 5-6 मिनटं खूप झाले या टॉपिकला या ठिकाणी. मग तुम्ही जर हे वाचले तर तुम्ही 6 दिवस वाचत चालायचं. 15 चोक 60 आणि पुढचे तुमचे 30 म्हणजे 90 शब्द तुमचे एका या ठिकाणी झालेले आहेत. मग एखाद्याला वाटेल का सर मी गेल्या वर्षी वेगवेगळ्या एक्झाम दिलेल्या आहेत, म्हणजे तलाठी भरतीच्या वेळेसही मी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, तर मी हाच डेटा वाचन करताना 15 ऐवजी मी 25 घेतो, कारण मी ऑलरेडी वाचलेलं आहे. त्यामुळे मला रिव्हिजन करायची हरकत नाही.
हा नंबर वाढवा. इथं 90 ऐवजी तुम्ही 150पर्यंतही घेऊ शकता एका आठवड्यामध्ये. मग तुम्हाला संडेला म्हणजे लास्टच्या दिवस 7व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 6 दिवसांमध्ये जेवढे शब्द वाचलेले आहेत हे सगळ्याची रिव्हिजन तुम्हाला करायची. काय करायची आहे, रिव्हिजन करायची. म्हणजेच कसं, चालता चालता काही शब्द जर विसरल्यासारखं वाटत असेल तर मित्रांनो या 7व्या दिवशी त्याची सगळ्याची रिव्हिजन होणार आहे. म्हणजे त्याचं परत एकदा तुमचं मेमराईज होणार आहे. बरोबर आहे. मग जो पॅटर्न तुम्ही या आठवड्यामध्ये केला तो तुम्ही दुसऱ्या आठवड्यात करायचं, तिसऱ्या आठवड्यात करायचं. मग दुसऱ्या आठवड्यातही जर तुम्ही जर साधारणतः 100 ते 150 शब्द जर घेतले तर या आठवड्यातलेच 100-150 शब्द आणि पुढच्या आठवड्यातले ह्या दोघांनाही एकत्रितरित्या रिव्हिजन करायची. म्हणजे होतं काय, तर पहिल्या दिवसापासून फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग, पहिल्या दिवसापासून जे वाचलेलं आहे परत त्याची अंडरस्टँडिंग, परत त्याचं आकलन तुम्हाला पुढे होणार आहे. नाहीतर आपण हे सगळं झाल्याच्या नंतर रिव्हिजन करू, सगळं झाल्याच्या नंतर उपयोग होणार नाही. जे झालं त्याची लगेच तुम्ही रिव्हिजन करून टाका त्याच आठवड्यामध्ये. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला एकेका टॉपिकला ट्राय करायचं. हे तुम्हाला जनरली करावं लागेल. म्हणजे एक दिवस, जे 7 दिवस जर तुम्ही जर अभ्यास जर करणार असाल तर जो 7 नंबरचा जो दिवस आहे, ह्या 7व्या दिवशी नवीन वाचायचं नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. 6 दिवसांमध्ये जे तुम्ही वाचन केलेलं आहे, ज्याचं तुम्हाला अंडरस्टँडिंग झालेलं आहे, जे तुम्हाला समजलेलं आहे त्याचं 7व्या दिवशी तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. म्हणजे जर तुम्ही सोमवार ते रविवार असा जर पॅटर्न जर समजत असाल तर मित्रांनो, जर तुम्ही सोमवारी जर सुरुवात जर केलेली असेल तर जो रविवार आहे, ह्या रविवार नवीन वाचन करण्याऐवजी तुम्ही जे झालेलं आहे त्याचे रिव्हिजनसाठी द्यायचं आहे. याच्यामुळं दर आठवड्यामध्ये जो सिलेबस तुमचा वाचून होणार आहे त्या सिलेबसची रिव्हिजन ही बाकी तुमची त्या आठवड्याच्या शेवटी ही झाली पाहिजे. ह्या पद्धतीनं चालता चालता थोडंफार जर काय विसरल्यासारखं वाटत असेल तर त्याच आठवड्यामध्ये त्याची तयारी होऊन जाईल. तर जनरली मित्रांनो ह्या पद्धतीनं कुठंतरी एकेका टॉपिकचा फॉर्मॅट तुम्ही तयार करा. मी जे सांगितले ते इतर विषयांनाही अप्लाय करू शकता हे तुम्ही या ठिकाणी मला सांगायचे. तर मित्रांनो परत एकदा मी सांगतो, काही जे कार्यकारी सहाय्यक ही जी एक्झाम आहे तर हिच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन आहे MPSC इंग्लिश अकॅडमी. या ॲप्लिकेशनवर आज 26 ऑगस्ट 2024ला आज एक नवीन बॅच मी लॉन्च केलेली आहे. आणि ह्या बॅचमध्ये आज लेक्चर नाही आहे, हा आपला पहिला लेक्चर आहे. आजपासून दररोज इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश व्होकॅब्युलरीची दररोज 2-2 लेक्चर या ठिकाणी मी रेकॉर्ड करून अपलोड करत जाणार आहे. त्यामुळे जे होतं आहे त्याची जरी तुम्ही तयारी करत गेला तरी निश्चित तुम्हाला येत्या काळामध्ये खूप छान पद्धतीनं 100% या 25 मार्चची तयारी होणार आहे. तर जे विद्यार्थी ही बॅच जॉईन करू इच्छितात ते नक्की या ठिकाणी जॉईन करू शकता. या ठिकाणी माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला फोन करू शकता. ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला याच्या संदर्भात दिलेला आहे सगळी माहिती. तर हा जो काही कोर्स आहे याच्या संदर्भात डिटेल तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे. एकदा तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल. तर अपेक्षा करतो तुम्हाला आज या ठिकाणी मी जी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला समजलेली असेल, आवडलेली असेल. तर मित्रांनो आपला हा जो यूट्यूबचा चॅनल आहे तर या यूट्यूबच्या चॅनलवर इथून पुढे ज्या तलाठी भरतीच्या जे काही वेगवेगळ्या शिफ्ट झालेल्या आहेत त्यातल्या अराऊंड 50 वेगवेगळ्या पेपरचे विश्लेषण या ठिकाणी मी अपलोड करत जाणार आहे डेली स्वरूपामध्ये. तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपला दररोज पडणारा जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी तुम्हाला मिळत जाईल. चला आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी मी थांबतो. भेटूया आज संध्याकाळी 4 वाजता आपल्या बॅचमध्ये. थँक्यू.